हॅलो. आय एम मिसेस माधुरी पेणिटकर. मी गेली 23 वर्ष चॅम्पियन प्ले स्कूल चालवत आहे आणि या माझ्या अनुभवातनं जे मी काही शिकले आहे ते तुम्हाला मला सांगायचं आहे. तर माझी आशा आहे की ते तुम्हाला आवडेल. तर फर्स्ट थिंग की आजकाल लहान मुलंसुद्धा खूप मोबाईल वापरतात अशी पालकांची तक्रार असते. पण फॅक्ट इज दॅट की कधीतरी तुम्ही तुमचं वागणं तपासून बघा की मुलगा रडायला लागला असेल, मुलगी रडायला लागली असेल आणि तुम्हाला त्यावेळेस जर इम्पॉर्टंट काम असेल तर तुम्ही पटकन मोबाईल त्यांच्या हातात देता आणि तुमचं काम करून घेता. सो काय होतं की जसा वेळ जातो तसं त्या मोबाईलचं ॲडिक्शन लहान मुलांना लागतं. मग ते आपसुकच त्यावेळेस हट्ट करायला लागतात की आई मला मोबाईल दे, बाबा मला मोबाईल द्या. सो फर्स्ट थिंग की तुम्ही तुमच्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. तुम्ही जेव्हा पुस्तकं वाचायला घ्याल तेव्हा तो मुलगा किंवा ती मुलगी आपोआप तुमचं अनुकरण करेल आणि पुस्तक वाचेल. तुम्ही जेव्हा गाणं ऐकाल तेव्हा तो मुलगा किंवा ती मुलगी गाणं ऐकतील. तुम्ही जेव्हा देवापुढं दिवा लावाल, परोसा म्हणाल, तेव्हा तो मुलगा आणि ती मुलगी तुमचं अनुकरण करेल आणि त्याच्यानुसार वागेल. सो पहिलं असं असतं की संस्कार असे वेगळे करावे लागत नाहीत. पूर्वीच्या काळी असे संस्कार वेगळे आमच्या वेळेस काहीच नव्हते. आम्ही आईवडिलांचं बघायचो आणि त्याच्यानुसार आमच्या बालपणात ते मनात कुठंतरी आत कोरलं गेलं की नाही 7 वाजता माझी आई उठून दिवा लावते, परोसा म्हणते आणि त्याच्यानुसार आतासुद्धा मला असं वाटतं की नाही संध्याकाळी आपण परोसा म्हटले पाहिजे, आपण श्लोक म्हटले पाहिजेत. सो तुम्हाला या ज्या चांगल्या सवयी लावायच्या असतील तर पहिले स्वतःमध्ये बदल करा. तुम्ही स्वतः चांगल्या सवयी आत्मसात करा, मुलं आपोआप शिकतील. सो दॅट इज द फर्स्ट पेरेंटिंग टिप आय हॅव गिवन टू यू. सो इट्स अपॉन यू टू फॉलो इट ऑर नॉट. ओके, थँक्यू.